हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे। रक्तपेढ्यांमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर येते। तर रक्तदानाच्या अभावामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवताना दिसून येतोय। तापमानामुळे रक्तदात्यांची संख्या ही घटलेली आहे। तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे रक्तदात्यांची संख्या घटली आहे। तर रक्तपिशव्यांसाठी रुग्णांची भटकंती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून आचारसंहिता लागू आहे आणि निवडणुकीची धामधूम होती, त्यामुळे रक्तदानाचे कार्यक्रम तेवढे झालेले नाहीयेत आणि अशाच पार्श्वभूमीवर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। रक्तपेढ्यांमध्ये फक्त पुढील 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे। तर रक्तदानाच्या अभावामुळे जिल्ह्यात ज्या शस्त्रक्रिया आहेत किंवा इतरही रुग्णांवर उपचार केले जातात ते मात्र रखडण्याची शक्यता आहे। 2 ते 3 महिन्यापासून जास्तचा उन्हाळा असल्यामुळे आमचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे, त्याच्यामुळे कलेक्शन होत नाही। तर अशा वेळेस कसं की रक्ताचा अत्यंत तुटवडा जाणवतो आणि अशामुळे आपल्या रुग्णांची संख्या कमी होत नाही, तर ती तेवढीच राहते। तर अशा वेळेस की मी सगळ्यांना एक आव्हान करतो की जेवढे इच्छुक रक्तदाते असतील त्यांनी ब्लड बँकेत येऊन नाही का रक्तदान करावे, जेणेकरून आपल्या रुग्णांना सुरळीतपणे आपला रक्तपुरवठा करता येईल। आणि सध्या आपला जो साठा आहे तो अत्यंत कमी आहे, तो आपल्याला एक 3 ते 4 दिवस पुरेल एवढा आपला साठा आहे। रक्त कमी सांगितले रक्तदान म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे। किती दिवस बसले? आम्ही सरी 8 दिवस झालं सर, तरी इथंच आम्ही 8 दिवस 8 दिवस झालं। रक्त भेटायला का? रक्त नाही भेटायला आम्हाला। रक्ताची गरज सांगितली, पेशा कमी झाल्या आपल्या। डॉक्टरने सांगितलं ब्लड बी कमी आहे। 8 दिवस झाले इथं बसलेली होती, रक्त भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।